नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. P3 लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम नॉलेज अँड करिक्युलम या विषयातील युनिट नंबर 2 लँग्वेज अँड लर्निंग या युनिटमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, जर आपण माझे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन त्याचे प्राप्त होईल. तर चला पाहूया P3 या पेपरमधील युनिट 2 वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती. प्रश्न क्रमांक 1 आहे, भाषा शिकण्याचे प्रथम स्थान टिंबटिंब आहे. द फर्स्ट प्लेस ऑफ लर्निंग लँग्वेज इज डॅश डॅश. द ऑप्शन्स आर ए शाळा, बी समाज, सी कुटुंब, डी परिसर. द करेक्ट ऑप्शन इज सी कुटुंब. प्रश्न क्रमांक 2, स्वाभाविक भाषिक कौशल्य टिंबटिंब ही आहेत. द ऑप्शन्स आर ए श्रवण व भाषण, बी भाषण आणि लिखाण, सी श्रवण व वाचन, डी भाषण व संवाद. द करेक्ट ऑप्शन इज ए श्रवण व भाषण. प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंब व टिंबटिंब ही प्रयत्न साध्य भाषिक कौशल्य आहेत. ऑप्शन्स आर ए बोलणे व लिहिणे, बी वाचन व लेखन, सी श्रवण व भाषण, डी लेखन व श्रवण. द करेक्ट ऑप्शन इज बी वाचन व लेखन, रीडिंग अँड रायटिंग. प्रश्न क्रमांक 4, प्राथमिक शाळेतील मातृभाषेच्या अध्यापनाचे खालीलपैकी कोणते प्रमुख उद्दिष्ट असते? विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मदर टंग टीचिंग इन प्रायमरी स्कूल? द ऑप्शन्स आर ए मूलभूत कौशल्यांचा उपयोग करण्यास शिकविणे, बी वाचन व लेखन शिकविणे, सी श्रवण व भाषण शिकविणे, डी लेखन व श्रवण शिकविणे. द करेक्ट ऑप्शन इज ए मूलभूत कौशल्यांचा उपयोग करण्यास शिकवणे, टीचिंग टू यूज बेसिक स्किल्स. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते अन्य भाषा अध्ययनाचे महत्व आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज इम्पॉर्टंट इन लर्निंग अनदर लँग्वेज? द ऑप्शन्स आर ए दुभाषक म्हणून काम करण्यास उपयोगासाठी, बी एखाद्या विषयाच्या अधिक अभ्यासासाठी, सी इतर संस्कृतीची माहिती मिळविण्यासाठी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल दी अबो. प्रश्न क्रमांक 6, अनुकरण, पुनरावृत्ती, वाचणे आणि बोलणे या 4 घटकांचा वापर करून अन्य भाषा शिकवावी असे कोणत्या शिक्षणशास्त्रज्ञाने सांगितलेले आहे? द ऑप्शन्स आर ए कोमोनियस, बी वर्धायमर, सी शेरर, डी बर्गसन. द करेक्ट ऑप्शन इज ए कोमेनियस. प्रश्न क्रमांक 7, मातृभाषा मराठी अध्यापनासाठी खालील कोणती अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो? विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग मेथड्स इज यूज फॉर टीचिंग मदर टंग मराठी? ऑप्शन्स आर ए व्याकरण भाषांतर पद्धती, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, बी प्रत्यक्ष पद्धती, डायरेक्ट मेथड, सी श्रवण भाषण पद्धती, ऑडिओ लिंग्वल मेथड, बी वरील सर्व, ऑल दी अबो. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या पद्धतीस पुरातन पद्धती असे म्हणतात? ऑप्शन्स आर ए व्याकरण भाषांतर पद्धती, बी प्रत्यक्ष पद्धती, सी श्रवण भाषण पद्धती, डी द्विभाषिक पद्धती. द करेक्ट ऑप्शन इज ए व्याकरण भाषांतर पद्धती. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या पद्धतीस लष्करी पद्धती म्हणतात? विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स आर कॉल्ड मिलिटरी मेथड? द ऑप्शन्स आर ए व्याकरण भाषांतर पद्धती, बी प्रत्यक्ष पद्धती, सी श्रवण भाषण पद्धती, डी द्विभाषिक पद्धती. द करेक्ट ऑप्शन इज सी श्रवण भाषण पद्धती. यालाच काही पुस्तकांमध्ये लिसनिंग कम्युनिकेशन मेथड असंही म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10, मदर टंग इज ए डॅश डॅश लँग्वेज. मातृभाषा म्हणजे टिंबटिंबची भाषा असते. ऑप्शन्स आर ए वडिलांची, बी मदर्स, सी कुटुंबाची, डी सासूची किंवा मदर इन लॉ. द करेक्ट ऑप्शन इज बी आईची भाषा जी असते तिलाच आपण मदर टंग असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 11, द मिलिटरी मेथड इज. लष्करी पद्धत म्हणजे ऑप्शन्स आर ए श्रवण भाषण पद्धती, बी श्रवण वाचन पद्धती, सी श्रवण लेखन पद्धती, बी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज ए श्रवण भाषण पद्धती. प्रश्न क्रमांक 12, द्विभाषिक पद्धती सर्वप्रथम कुठे वापरण्यात आली?
bilingual method first takes place in? Options are A. Japan, B. America, C. Wales, D. England. The correct option is C. Wales. प्रश्न क्रमांक 13. रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स जबाबदारी म्हणजे. ऑप्शन्स आर एखादे काम समाधानकारक सादर करणे, बी एखाद्याला दिलेले वचन पूर्ण करणे, सी एखादे काम पूर्ण करणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. मूल शाळेत जास्तीत जास्त टिंब भाषेचा वापर करतो. चाइल्ड युजेस मॅक्झिमम डॅश डॅश लँग्वेज इन स्कूल. द ऑप्शन्स आर ए प्रमाण भाषेचा, बी बोली भाषेचा, सी मातृभाषेचा, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज ए प्रमाण भाषेचा. प्रश्न क्रमांक 15. शिक्षकाच्या अंगी खालील कोणते गुण असावेत? विच ऑफ द फॉलोइंग क्वालिटीज शुड अ टीचर पजेस? ऑप्शन्स आर ए अभ्यासू वृत्ती, बी व्यासंग, सी विषयावर प्रभुत्व, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. पूरक भाषा कौशल्य म्हणजे काय? व्हॉट इज कॉम्प्लिमेंटरी लँग्वेज स्किल? ऑप्शन्स आर ए विविध भाषा जाणणारा, बी भाषिक ज्ञान असणे, सी एक भाषा असणे, डी भाषिक ज्ञान पूरक असणे. द ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज डी कॉम्प्लिमेंटरी लिंग्विस्टिक नॉलेज, भाषिक ज्ञान पूरक असणे. प्रश्न क्रमांक 17. भाषिक पूरक म्हणजे. लिंग्विस्टिक कॉम्प्लिमेंटरी रेफर्स टू. ऑप्शन्स आर ए वर्णन डिस्क्रिप्शन, बी अर्थ लावणे इंटरप्रिटेशन, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 18. शास्त्रीय दृष्टिकोनातून भाषेचे ज्ञान भाषेशी संबंधित टिंब संदर्भाचे ज्ञान असते. द ऑप्शन्स आर ए माहिती व उपयोजन, बी क्षेत्र व विस्तार, सी कौशल्य आणि उपयोजन, डी कौशल्य आणि विस्तार. द करेक्ट ऑप्शन इज बी क्षेत्र व विस्तार संबंधित आणि संदर्भाचे ज्ञान या ठिकाणी असते. प्रश्न क्रमांक 19. श्रवण, भाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये टिंब आहेत. ऑप्शन्स आर ए आधारित व पूरक, बी क्षेत्र व विस्तार, सी कौशल्य व उपयोजन, डी कौशल्य आणि विस्तार. द करेक्ट ऑप्शन इज ए आधारित व पूरक. प्रश्न क्रमांक 20. भाषा म्हणजे. लँग्वेज इज ए डॅश डॅश. ऑप्शन्स आर ए समाज, बी संस्कृती, सी संप्रेषणाचे साधन, डी वैयक्तिक. द करेक्ट ऑप्शन इज सी संप्रेषणाचे साधन. प्रश्न क्रमांक 21. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान 1. भाषिक विविधतेचा वर्गावर परिणाम होतो. विधान 2. प्रत्येक बालकाची भाषिक पार्श्वभूमी सारखी असते. द ऑप्शन्स आर ए विधान 1 बरोबर आहे व विधान 2 चूक आहे, बी विधान 1 चूक आहे व विधान 2 बरोबर आहे, सी बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट, डी विधान 1 व विधान 2 दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज ए विधान 1 बरोबर आहे व विधान 2 चूक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी वर्गातील भाषिक विविधतेचे कोणते कारण योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोप्रिएट रिझन फॉर लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी इन द क्लासरूम? ऑप्शन्स आर ए जातीनुसार भाषा, बी धर्मानुसार भाषा, सी संस्कृतीनुसार भाषा, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता वर्गातील भाषिक विविधतेचा परिणाम नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कन्सिक्वेन्स ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी इन द क्लासरूम? द ऑप्शन्स आर ए भाषेच्या अर्थग्रहणातील विविधता, बी भाषेच्या संप्रेषणात्मक अंगाकडे दुर्लक्ष, सी प्रमाण भाषा ग्रहणात सुलभता, डी भाषिक कौशल्य विकासात त्रुटी. द करेक्ट ऑप्शन इज सी प्रमाण भाषा ग्रहणात सुलभता. प्रश्न क्रमांक 24. शाळेतील उपयोगात आणली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज द लँग्वेज यूज इन अ स्कूल? द ऑप्शन्स आर ए प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषेचे अध्ययन, बी शाळेतील विविध भाषा व त्यातील आंतरक्रिया, सी भाषा विषय सोडून अन्य विषयांचे ज्ञानग्रहण, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25. भाषेची संपूरकता ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली? हू फर्स्ट यूज द कन्सेप्ट ऑफ लँग्वेज कॉम्प्लिमेंटॅरिटी? द ऑप्शन्स आर ए कोमोनियस, बी वर्धायमर, सी शेरर,
डी बर्गसन. द करेक्ट ऑप्शन इज डी बर्गसन. प्रश्न क्रमांक 26. केवळ एकच भाषेद्वारा आपल्या भावनांची अभिव्यक्ती होऊ शकते व शब्दांमधील सूक्ष्म छटा सहज आणि निश्चित ग्रहण करू शकतो, हे मत कोणी व्यक्त केले आहे? द ऑप्शन्स आर ए कोमेनियस, बी वर्धायमर, सी वेल्स ब्रेल्सफोर्ड, डी बर्गसन. द करेक्ट ऑप्शन इज सी ब्रेल्सफोर्ड. अशा पद्धतीने युनिट नंबर 2 वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या ठिकाणी सादर केली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. आपण यांचं वाचन करून अधिक माहिती घ्याल अशी अपेक्षा करतो. आपल्याला या प्रश्नांचा उपयोग नक्कीच होईल अशी अपेक्षा करतो किंवा आपल्याला अभ्यासात यांचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुन्हा एकदा विनंती करेल, जर आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.